लाखो लोकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या लाडूचा प्रसाद निकृष्ट दर्जाचा असल्याचा गंभीर अहवाल अधिवेशनामध्ये सादर झाला। या प्रसादामुळे भक्तांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो अशीही भीती व्यक्त केली गेली आहे। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये लाखो भाविक येतात। चंद्रभागेत स्नान करून डोळे भरून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यावर प्रसाद म्हणून लाडू विकत घेतात। पण याच प्रसादासंदर्भात एक धक्कादायक अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर झालाय। लाडूंचा हा प्रसाद आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं 2021-22चा लेखापरीक्षण अहवाल सांगतोय। या अहवालात कोणत्या मुद्द्यांवरून लाडू प्रसादाच्या दर्जावरती बोट ठेवण्यात आलंय जाणून घेऊयात। लेखापरीक्षण अहवालात त्रुटींवर बोट। प्रसाद पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांवर ठपका। लाडू बनवण्याची जागा अतिशय अस्वच्छ। बुंदी सुकवण्यासाठी कळकटलेली ताडपत्री। पाकिटावर लिहिलेल्या घटकांचा वापर नाही। एका पाकिटात 3 लाडू, किंमत 20 रुपये। शेंगदाणा तेलाऐवजी सरकी तेलाचा वापर। पुरेशा प्रमाणात ड्रायफ्रुट्स न वापरणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याचं या ऑडिट रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। BHE अँड असोसिएट संस्थेनं हे लेखापरीक्षण केलंय। 2021-22 या वर्षामध्ये एका महिला बचत गटाला लाडू प्रसाद तयार करण्याचं काम देण्यात आलं होतं। सध्या मंदिर समिती स्वतः लाडू प्रसाद तयार करून त्याची विक्री करते। निकृष्ट दर्जाच्या लाडू बनवणाऱ्या व्यक्तींवरती अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाहीये। यावर संतप्त भाविकांनी प्रतिक्रिया दिली आहे। इथं जे भाविकांना जो लाडूचा प्रसाद देते तो चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, कारण लोक भक्तिभावाने प्रसाद म्हणून घेऊन जात असते। तर लहान मुलांना सर्वांना तो खाण्यायोग्य पाहिजे, कोणाला बाधा होता कामा नाही। तर लाडू खाल्ल्यावर भाविकांच्या आरोग्यावर याचा काही परिणाम झाल्यास लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।